वर्धन होतं हे, कारण त्याने कधी बाळांना घेतलं नाही आहे. आणि मी या वातावरणात जरा नवीन आहे. खूप साऱ्या स्त्रिया एकत्र आल्यामुळे आणि बाळ मला ट्रिप सुरू कशी करायची कळत नाही. फायनली आपली बस आली आहे. मोहन्या पंढरपूर चला बोला गणपती बाप्पा टेक टू गणपती बाप्पा चला तू बस. पुढे असंच बरं ना. अरे घेऊ हातवर करून विचारायचा प्रश्न. त्याला बाईक नको म्हणून गाडी गेली. त्यात पण जोडतो थांबायचं कधी. हे काकी बोलतात काहीतरी. ज्यांची पण पोरं आहेत त्यांनी एवढा वेळ त्यांना सांभाळलंय, तर बाकीच्यांनी प्लीज कोऑपरेट करा, त्यांना हेल्प करा. आय नो आपण सगळे एन्जॉय करायला आलोय, त्यांना पण एन्जॉय करायला देऊया म्हणून आपण चाललोय एकत्र. ठीक आहे, तर कोणत्या पण आईला असं नको वाटायला की मैं ही देख रही हूँ मेरे बच्चे को और मैं मजे नहीं कर रही. स्पेशली फॉर हर्षवर्धन होतं हे, कारण त्याने कधी बाळांना घेतलं नाही आहे. आणि याचं इन्सेंटिव्ह नंतर मिळतील जेव्हा तुमची बाळ होतील तेव्हा ते सांभाळतील. ओके, मी या वातावरणात जरा नवीन आहे. खूप साऱ्या स्त्रिया एकत्र आल्यामुळे आणि बाळ मला ट्रिप सुरू कशी करायची कळत नाही. म्हणजे आता पण 4 लोकांना माहित नाही आलाय. ग्रुप मधल्या बऱ्याच लोकांना आयला आता कळलं. बाजूला बस. आवाज आला तो वेगळाच गोगरा आवाज. असं फेकल्यावर वाटत पण चांगलं आहे. आवाज ही आपली पाहिजे. सो आम्ही चाललो आहे इगतपुरीला बसमध्ये आहोत. आणि बसचा हा व्ह्यू आणि आपला एकमेव सेक्रेटरी आलं कंटिन्यू We've been waiting for so long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kinda feel a little younger. Run away and embrace the day. The sun is out, won't go away. Feel the clouds on your shoulder. Touch the sky, feeling bolder. Going out, going all the way. Going high, 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 high. Going out, going all the way. Going high, high, high. Going all the way. Going up, going all the way. Going up. गरम झालं पोरांना, गाडी लवकर सोडा. हां सोडतो. गुड मॉर्निंग ब्लॉगर. गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. मी भिवंडीचा रोड घेतला. आपण भिवंडीच्या रोडला आपण आता आणि तिथून जातो आपण इगतपुरीला वाया समृद्धी महामार्ग. आणि ही आपली टेम्पो ट्रॅव्हलर. फायनली आपण लागलो आहे समृद्धी महामार्गाला. हा समृद्धी महामार्ग Sunshine, sunshine, sunshine. I think I found it now. What I've been looking for. Isn't it beautiful? It's got my head all up in the clouds. I think I found it now. Everything I want might be a miracle. समृद्धी महामार्गावर एकूण 7 बोगदे आहेत आणि त्यातला हा सेकंड बोगदा आपल्यासमोर येतो आहे. त्यातला पहिला बोगदा धमाल करण्यात आणि मस्ती करण्यात एक बोगदा आमच्याकडून मिस झाला आणि हा समोर येतो हा सेकंड बोगदा आहे. मुंबई ते नागपूर हे अंतर अवघ्या 8 तासामध्ये कव्हर करता येतं. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांना जोडत हा समृद्धी महामार्ग बनला आहे.
आणि हा आता आपल्यासमोर येतोय बोगदा नंबर 3. आणि या समृद्धी महामार्गाचं वैशिष्ट्य म्हणजे 10 जिल्हे, 26 तालुके, 392 गावे आणि 6 लेनचा रस्ता असा समृद्धी महामार्ग बनला आहे. आणि आता आपल्यासमोर येतोय बोगदा नंबर 4. आणि हा आता समोर येतोय बोगदा नंबर 5. नाशिकवरून आपण आता समृद्धी महामार्गावरून नाशिकसाठी इगतपूरसाठी आपण लेफ्ट मारला आहे. तो एकच एक्झिट आहे आणि पुढे असेल तर माहीत नाही. त्या लेफ्ट मारून सरळ पुढे या रोडला लागलो आहे आणि तिथून बाहेर पडतो आहे. आता आपण मग परत जॉईन होणार आहे त्या जुन्यावाल्या रोडला. हा आहे तो जुनावाला रोड, जुनावाला हायवे. आपण या रोडला तर राईट मारतो आहे. राईटला नाशिक, लेफ्टला इगतपुरी. आपण वेटून नाशिक साईड लागले. नाशिक साईडने आपण राईट मारतो. लेफ्टला इगतपुरी. इथलं वातावरण एकच नंबर असतं ऑलवेज. अच्छा, शेड जाताना आपण हाच लेफ्ट मारला होतो. आपण तो आहे आता पण आपण तोच लेफ्ट मारतो. शेड जाताना हा लेफ्ट मारला होतो, आपण मारला नाही. आपण पुढून लेफ्ट मारला होता. फायनली आपण पोहोचलोय द सोल स्ट्रीट विलाला. आपला विला आपण बुक केलेला विला हा आहे तो. हा आमचा आजचा स्टे आहे 2 दिवसाचा. आणि आमची गाडी इथे आपली गाडी लागली आहे. इथे पार्किंग एरिया आहे आणि इथे लॉन एरिया आहे आणि हा वरचा एरिया आहे. आणि हा इकडे डॅम आहे. एक नंबर वातावरण भारी. हलकी थंडी आहे आणि थोडं ऊन आहे. मजा येते. संध्याकाळचे वाजलेत 7:30. हां 7:30 वाजले. आणि आता आमचा गेम चालू आहे. गेम खेळतो. 2 टीम पाडल्यात आणि 2 टीममध्ये गेम चालू आहे. मध्ये टीम डिरेक्टली डिवाइड करून टाकतोय. सगळ्यात सोपं अर्धी माणसं. ओके. आणि एकदा आपला नंबर आपल्याला मिळाला की त्या माणसाने गप्प बसायचं. रेडी चालते. रेडी. आता आपण गेम स्टार्ट करतो. 1 2 3 म्हटल्यानंतर कोणी 1 पासून 1 ते 23 आपण म्हणणार आहोत. ओके. कोणाला काही म्हणायचं ते म्हणायचं. 1 2 3 स्टार्ट. ऐका जेन्युअनली मला नव्हतं वाटलं की तुम्हाला असं वाटेल. सॉरी. अरे 1 पासून चालू करायचं. आता आपण कोणीतरी एकच म्हणायचंय. थांबायचं 1 म्हणायचंय. 1 ते 23 जाणार होता आपल्या. हॅपी बर्थडे डिअर सायली. हॅपी बर्थडे टू यू. जय महाराष्ट्र रायडर. हॅपी बर्थडे डिअर सायली. हॅपी बर्थडे टू यू. मोहनाचं विश. हा होता आमचा बंगला. या लॉनमध्ये आम्ही क्रिकेट खेळलो. आतमध्ये आल्यानंतर हा स्विमिंग पूल आणि अशा 4 रूम इथे आहेत. ह्या 4 रूम आहेत. इथे झोपा आहे आणि इकडे
किचन आहे आतमध्ये आणि याच्या पाठीमध्ये एक रूम आहे. अशा 5 रूम आहेत. ही रूम पहिली विथ AC, आरसा आणि इथे बाथरूम. रूम नंबर 2 ही पण AC. ही रूम नंबर 3. ह्याला बाजूला बाथरूम नाही आहे आणि बाजूच्याला बाथरूम नव्हता आधीच्या ह्याला. आणि इथे आहे 4 नंबर, ते क्लिनिंग चालू आहे. आम्ही होतो 25 जण. 25 जणांमध्ये 25 जणांसाठी हा बेस्ट होता, बेस्ट. इथून पण बाहेर जाऊ शकता. तो सगळा पार्किंग एरिया तिकडचा बाहेरचा. हे लॉन आहे आणि इथे इथून वर जाऊ शकता टेरेसने. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या विलाच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, सो नक्की बघा. चला तर मग भेटूया पुढच्या सिरीजमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.